बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण कांद्याची भजी बघणार आहोत. खूप छान अशी कांद्याची भजी आहे आणि आपण दरवेळेस आपण करतो. पाऊस पडताना तर आपण कांद्याची भजी हमखास करतो. तर अधेमध्ये सुद्धा खाण्यासाठी आपण कांद्याची भजी करत असतो. तर माझ्या स्टाईलनं आज आपण कांद्याची भजी करणार आहोत. तर चला तर मग चमचमीत अशी कांद्याची भजी आपण बघूया. आपण आज कांद्याची भजी करणार आहोत आणि त्यासाठी मी कांदे उभे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे छानपैकी मिठानं कांद्याला आपण चोळून घेऊया, जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल. तर इथं मी कांद्याला चांगलं मीठ चोळून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण तिखट घालून घेऊया. तर इथं मी तिखट घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात लसूण ठेचून घालणार आहोत. तर यामध्ये मी एक 8-9 लसणाच्या पाकळ्या चेचून टाकलेल्या आहेत. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. तर इथं मी हळद टाकून घेतलेली आहे. आता थोडासा ओवा टाकूया यामध्ये. तर ओवा पण मी क्रश करून टाकलेला आहे. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. असं आपण एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित. आता यामध्ये आपण बसेल एवढं तांदळाचं पीठ थोडंसं आणि डाळीचं पीठ घालणार आहोत. तर मी इथं तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण डाळीचं पीठ घालून घेऊया. तर इथं मी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेत आहे. आता आपण हे छानपैकी कालवून घेऊया, मिश्रण एकत्र करून घेऊया. तर इथं मी छानपैकी सगळं एकत्र भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया. फार पातळ पण करायचं नाही आहे. जेवढं आपल्याला कांद्यामध्ये ऑलरेडी मिठामुळे पाणी सुटलं होतं आणि त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मिश्रण आपण भिजवून घेतलेलं आहे. आता आपण ही मिश्रणाची आपण भजी करून तळून घेऊया. तर भजी तळायला आपण तेल ठेवलेलं आहे. तेल तापल्यावरती आपण भजी आपण घालूया. तर आपण इथं पण भजी सोडलेल्या आहेत. आता आपण छानपैकी तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी भजी छानपैकी आपल्याला इथे सोडलेल्या आहेत. आता हे छानपैकी आपण तळून घेऊया. तर छान अशी आपण तळून घेणार आहोत भजी. भजी इथं तयार आहे, तुम्ही बघू शकताय. तर अशी भजी तुम्ही पण नक्की करून बघा. कांद्या भजी आहेत, नेहमीच आपण कांदा भजी करत असतो. तर मी आज कांदा भजी केलेली आहे. तर कशी वाटली कांदा भजी? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान चमचमीत रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.